एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि रसरशीत अशी ही रसमलाई आज आपण कशी बनवायची ते बघणार आहोत. ही रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत जरा शेअर करावी. मला रसमलाई खूप आवडते. आमच्याकडे सगळ्यांना रसमलाई फार आवडते आणि असं कोणी नसेल ज्याला रसमलाई आवडत नाही. सो आता राखी आहे तर तुम्ही राखीनिमित्त ही रेसिपी घरी बनवू शकता. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे ना आपण आधी जो रसमलाईचा जो रस असतो ना, आधी आपण त्याची तयारी करू. त्याच्यासाठी ना मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याला आपल्याला तापवायला ठेवायचं आहे. आता इथे ना आपण पनीर जे आहे ते सुद्धा आपण घरी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर माझ्याकडे ऑलरेडी होतं आणि अर्धा लिटर मी पॅकेटचं घेतलेलं आहे. ते मिक्स करून ना मी त्याला उकळायला साईडला ठेवून दिलं आहे. आता दूध फाडायला इथे एक सोल्युशन बनवणार आहोत, ज्याच्यासाठी मी 2 चमचे व्हिनेगर घेतला आहे आणि 2 चमचे पाणी घेतलेलं आहे. तुम्ही लिंबाचा वापर करू शकता, पण लिंबाने ना पुष्कळ वेळा ते फाटत नाही दूध. त्यामुळे मग असं व्हिनेगरने पटकन फाटतं. तर ही स्टेप जरा सोपी पडते, त्यामुळे मी ते वापरते. आता इथे जे आपण रस करणार आहोत त्या रसासाठी इथे दूध उकळायला ठेवलेलं आहे. ह्याच्यासाठी ना आपल्याला एकदम अशी रबडी वगैरे बनवायची नाही आहे. दूध हे थोडं पातळच ठेवायचं आहे, कारण जर आपण हे जास्त घट्ट केलं तर ते रसगुल्ले जे राहतील ना ते सोक नाही करू शकणार ते दूध. त्यामुळे दूध जे आहे ते आपल्याला खूप घट्ट नाही करायचं आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे. अर्धा कप साखर एकदम परफेक्ट मेजरमेंट होतं. खूप गोड पण होत नाही आणि खूप कमी गोड पण होत नाही. इथे माझं दूध उकळलं होतं. मी गॅस बंद केला आहे आणि थोडं थोडं करून मी याच्यामध्ये जे आपण सोल्युशन बनवून घेतलं होतं व्हिनेगरचं ते घालायचं आहे आणि हलक्या हाताने फक्त चमच्याने याला फिरवून घ्यायचं. आता नॉर्मली सगळेच जण घरी पनीर बनवतात, त्यामुळे पनीर बनवण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यांनाच माहिती असते. तर हे आपलं पनीर बघा फाटलं आहे. एकदम विदिन अ सेकंड हे फाटून तयार होतं. लिंबू टाकलं ना तर ते लवकर फाटत नाही आणि मग ते खूप आंबट व्हायची भीती होते आणि मग कडसर होतं, म्हणून मी लिंबू वापरत नाही. आता एका सुती कपड्यामध्ये ना आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातलं ना आपल्याला सगळं मॉइश्चर काढून नाही घ्यायचं आहे. थोडंसं मॉइश्चर ह्याच्यात असू द्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळ्यात पहिले आपण गाळणीमध्ये काढून घेऊया सुती कपड्यामध्ये. ह्यानी ना त्याचं पाणी लवकर निघतं आणि पनीर छान सेट होतं. एकदा फक्त पाण्याने धुवून घेते. तसं आपण व्हिनेगर घातलं आहे, धुवायची गरज पडत नाही, कारण एवढा काही आंबटपणा व्हिनेगरचा राहत नाही. तरी पण आपण थोडंसं पाणी टाकून याला धुवून घेऊ. आता मी याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि ह्याला मी फक्त एक 15 ते 20 मिनटं ह्याच्यावर प्रेशर देऊन ठेवणार आहे, जेणे की ह्याचं जे पाणी आहे ना जास्तीचं ते सगळं निघून जाईल. खूप वेळ ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं ना, मग त्यातलं जर सगळं मॉइश्चर निघून गेलं ना तर मग ते त्याच्यामध्ये तो सॉफ्टनेस राहत नाही. तर फक्त ह्याला मी एक 20 मिनटं ठेवते साईडला. तोच तर आपण आपला रस बनवून घेऊया. ह्याच्यामध्ये ना मी केसर टाकलेलं आहे आणि थोडीशी वेलची पूड घालते आणि ह्याला आता आपण उकळायचं आहे. थोडंसं घट्ट करायचं आहे, खूप घट्ट नाही, कारण थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं. आता ह्याच्यामध्ये थोडासा पिस्ता घालूया आपण. आता तुम्ही ह्याच्यामध्ये काजू बदामसुद्धा घालू शकता. मी फक्त पिस्ता घातलेला आहे. आणि आता तुम्हाला जर फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही या स्टेजला थोडासा फूड कलर पण घालू शकता. मी फूड कलर वापरणार नाही आहे. ॲक्च्युली माझ्याकडे आहे पण नाही आणि मी वापरत पण नाही जास्त. सो मी ना थोडीशी हळद घालते याच्यामध्ये, एकदम चिमूटभर हळद. हळदीची काही अशी वेगळी टेस्ट येत नाही, फक्त कलर जो आहे ना तो खूप सुंदर येलेला. तर तुम्ही हळदीऐवजी फूड कलर पण वापरू शकता किंवा नाही काही वापरत तरीही चालतं. हे बघा, याला रंग किती छान आला आहे बघा. आता आपलं हे झालेलं आहे. आपण गॅस बंद करून ना त्याला थंड करायला साईडला ठेवूया. आता इथे जे रसगुल्ले आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला साखरेचं पाणी हवं आहे. तर बेसिकली ना याला पाक करायची गरज पडत नाही. फक्त 1 कप साखर आणि त्याच्यामध्ये 4 कप पाणी घातलेलं आहे मी. हे नॉर्मल रेशिओ आहे रसगुल्ले करण्यासाठी. 1 कप साखरला 4 किंवा 5 कप पाणी घालायचं. आता हे आपल्याला मोठ्या आचेवर ना साखर विरघळून घ्यायची आहे आणि ह्याला फक्त खतखत उकळी आणून घ्यायची आहे. आता ते होतं आहे. तोच तर इथे आपण आपलं पनीर बघूया. हे बघा, पनीर छान सेट झालं आहे. मी ह्याला फक्त 15 ते 20 मिनटं ठेवलं, जास्त वेळ नाही ठेवायचं आहे. आता ह्याला ना आपण पहिले फोडून घेऊया. आता ह्याचं टेक्स्चर जे आहे ना ते थोडंसं दाणेदार आहे, तर हाताने आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्याला चोपडं करून घ्यायचं आहे. या जो मी तुम्हाला भाग दाखवला ना हाताचा आपल्या तळव्याच्या खालचा, त्यांनी ना ह्याला प्रेशर देऊन ना चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. ह्याच्यात ज्या गुठळ्या आहेत ना किंवा जे असं एक वेगवेगळे दाणे आहेत ना, हे सॉफ्ट होण्यासाठी म्हणून आपण हे करणार आहोत. हे बघा, हे असं सगळं सॉफ्ट झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये एकदम पिंच, एकदम थोडासा, एकदम छोटासा चिमूटभर मी याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला आहे आणि एकदम थोडासा मैदा घालणार आहे. मी जास्त याच्यात मैदा घालणार नाही आहे. बाहेर जे मार्केटमध्ये जे एकदम सॉफ्ट आणि आतून जी जाळी बनते ना त्याच्यासाठी ना हे लोक थोडासा बेकिंग सोडा घालतात
आणि मी मैदा घातला आहे तो पण एकदम कमी घातलेला आहे. सो आता हे सगळं घातल्यानंतर ह्याला खूप मळायचं नाही आहे किंवा खूप मॅश नाही करायचं आहे. फक्त एक साधा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. कारण काय आहे ना, मैद्याचं जे ग्लुटन आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे. फक्त हे मळून घ्यायचं. आता बघा आपले हे गोळे बनवून तयार आहे. गोळे करताना ना याच्यामध्ये क्रॅक्स नाही पडले पाहिजे, एकदम चोपडे झाले पाहिजे. माझे ना काही थोडेसे क्रॅक्स पडले होते पण ते फुटले नाही. लकीली ते व्यवस्थित झाले. पण एवढी काळजी घ्यायची आहे की त्याला क्रॅक्स नाही पडले पाहिजे. जर जास्त क्रॅक्स असतील ना तर ते पाकात गेल्यावर फुटून जातील. आता दुसरं, आपल्या इथे पाण्याला जेव्हा खतखत उकळी येईल ना तेव्हाच आपल्याला हे रसगुल्ले त्याच्यात टाकायचे आहे. आधी टाकू नका, नाही तर ते सगळे विरघळून जातील. जेव्हा ह्याला खूप अशी खतखत उकळी येईल ना तेव्हा सगळे सोडायचे आणि हे पूर्ण फुल फ्लेमवर करायचं. फ्लेम कुठेही कमी करायची नाही. एक 2 ते 3 मिनटं ह्याला आपण बिना झाकणाचं ठेवूया आणि नंतर एक 10 ते 15 मिनटं ह्याला झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण शिजवतो ना तर वरती असा फेस आला पाहिजे. जर फेस आला ना याचा अर्थ तुमचे रसगुल्ले एकदम मस्त बनणार आहेत, कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा आता आपले रसगुल्ले झालेले आहे. मी गॅस बंद केला आहे आणि आता याच गरम पाकामध्ये आपण एक 2 ते 3 मिनटं हे रसगुल्ले ठेवून देऊया. आता एक 5 मिनटानंतर ना हे सगळी प्रोसेस ना एकदम हलक्या हाताने करायची आहे. अजिबात हात कुठेही तुम्ही जड घेऊ नका, नाही तर तुमचे रसगुल्ले जे आहे ते सगळे तुटून जातील. एकदम हलक्या हाताने ना याला थंड पाण्यात टाकायचं आहे. त्याने काय होईल ना, ह्याच्यामध्ये जी गरमपणा आहे जो याचा कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबून जाईल. आता बघा हे सगळे मी काढले. एक 2 मिनटं ठेवायचं आणि नंतर हलक्या हाताने ह्याला पिळून घ्यायचं. हे बघा आता पिळताना पण तुम्ही बघा, पिळल्यावर सगळं ह्याचा पाणी जे आहे ते निघून जाईल. प्लस हे 2 सेकंडमध्ये पुन्हा आपल्या ओरिजिनल पोझिशनवर येतील. याचा अर्थ तुमचे रसगुल्ले एकदम मस्त झालेले आहे. हे एकदम हलक्या हाताने ह्याला असं दाबायचं. इथे कुठेही तुम्ही जड हात घ्यायचा नाही आहे, नाही तर सगळे रसगुल्ले आपले खराब होतील. खूप नाजूक आहे इथे. हलक्या हाताने घ्यायचं. हे बघा आणि हे डायरेक्ट त्या दुधामध्ये घालायचं आणि दूध जे आहे ते थंड नको आहे आपल्याला. दूध थोडंसं गरमच हवं आहे, जेणेकरून ते सगळं सोकून गेले आतमध्ये. हे बघा असे हलके हाताने हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता एक तुम्हाला मी ओपन करून दाखवते की त्याच्या आतमध्ये जाळी किती छान आलेली आहे. हे बघा जसा मार्केटमध्ये रसगुल्ला मिळतो ना सेम तसा रसगुल्ला झालेला आहे आपला. हे बघा आतली जाळी बघा तुम्ही, एकदम मस्त आलेली आहे आणि तेवढा सॉफ्ट झालेला आहे. हा दुधात टाकल्यानंतर ना हा परत त्याच्या ओरिजिनल साईजवर येतो. हे बघा आता आपण हे सगळे टाकले. हे बघा हे सगळे ओरिजिनल साईजवर आले, कुठेही चपके नाही आहेत, एकदम परफेक्ट असे झालेले आहेत. सो अशी ही आपली रसमलाई तयार आहे. पण ह्याला ना आता थंड करायचं, पहिले फ्रीजमध्ये ठेवा, छान थंडगार करा आणि नंतर सर्व करा. खूप भारी लागतं हे. तर मी ना याला एक फ्रीजमध्ये ठेवलं होतं 4-5 तासाकरता आणि त्याच्यानंतर बघा आहे आपले रसमलाई बनून तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम मस्त रस आतपर्यंत भरलेला आहे सगळ्यांच्या रसमलाईच्या. त्यामुळे खूप टेस्टी झाली आहे, अगदी मार्केटसारखी झाली आहे. मी तर म्हणेल मार्केटपेक्षा भारी झालेली आहे. सो ही रेसिपी ना तुम्ही या राखीला नक्की ट्राय करून बघा. खूप झटपट बनली, काही जास्त तामझाम पण नाही झाला याच्यामध्ये. तुम्हाला घरी जर पनीर नसेल बनवायचं ना तर तुम्ही बाहेरून मार्केटमधनं पनीर आणून मगसुद्धा ते रसगुल्ले बनवू शकता. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये किती छान रस भरलेला आहे आणि आतपर्यंत छान भरलं आहे आणि छान तेवढीच जाळी पण आली आणि स्पॉन्जी पण झालेली आहे. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा.